Welcome students, welcome back in this video. This is S6 unit 2nd. The unit name is Curriculum, Syllabus and Instructional Material Creating for Standard 6 to 8th. हा जो आपला सेकंड युनिट आहे सिलेबस S6 मधला, ज्याचं नाव आहे करिक्युलम सिलेबस अँड इन्स्ट्रक्शनल मटेरियल क्रिएटिंग फॉर स्टँडर्ड 6वी ते 8वी पर्यंतचा हा आपल्याला जो चॅप्टर आहे तो 5 मार्क्ससाठी आहे. आणि ह्या चॅप्टरमध्ये जे जे क्वेश्चन्स आहेत इम्पॉर्टंट ते आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सो द फर्स्ट क्वेश्चन माइट कम फॉर युअर एक्झाम इज व्हॉट आर द गुड क्रायटेरिया ऑफ गुड करिक्युलम. तर सर्वप्रथम आपण बघूया की पहिला प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की व्हॉट आर द गुड क्रायटेरिया ऑफ गुड करिक्युलम. तर गुड करिक्युलमचा क्रायटेरिया काय आहे, हा 2 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट आर द गुड क्रायटेरिया ऑफ गुड करिक्युलम. देन वी कॅन राईट द आन्सर इन फॉलोइंग वे. इट शुड बी पर्पजफुल. द फर्स्ट पॉईंट विच वी कॅन राईट इज इट शुड बी पर्पजफुल. तर गुड करिक्युलम असा आहे की ज्याला काहीतरी पर्पज असेल, ज्यातनं काहीतरी पर्पज सिद्ध होत असेल, असा जर करिक्युलम जर असेल तर हा एक गुड क्रायटेरिया त्याचा मानला जातो. द एम अँड ऑब्जेक्टिव्ज शुड बी मेन्शन्ड इन इट. जो आपण जेव्हा करिक्युलम तयार केला जातो त्यावेळेस जे एम्स आहेत की हा पाठ शिकल्यानंतर, हा घटक शिकल्यानंतर किंवा ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर मुलामध्ये काय चेंजेस होतील, तर तो एम आणि त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ज जे आहे ते स्पेशली मेन्शन केलेले पाहिजे. त्यानंतर आहे इट शुड बी फ्लेक्झिबल. दुसरा जो पॉईंट आहे की गुड करिक्युलमचा, इट शुड बी फ्लेक्झिबल. तर फ्लेक्झिबल पाहिजे आपला गुड करिक्युलम. तर फ्लेक्झिबल का पाहिजे की समजा एखादी ॲक्टिव्हिटी आहे तर ती करण्यासाठी जर त्यावेळेस जर वेळ निघून गेली तर पुढच्या येणाऱ्या वेळेस आपण करू शकतो की नाही, ही फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये पाहिजे. किंवा एखादा कालांश जो आहे तो 8 कालांश जर दिलेला असेल तर एखाद्या वेळेस त्याला 10ही लागू शकतात किंवा 12ही लागू शकतात. तर ही फ्लेक्झिबिलिटी त्या करिक्युलममध्ये पाहिजे. किंवा बाकीच्या ज्या CCA असेल किंवा अदर ॲक्टिव्हिटीज ज्या असेल त्या इन्क्लूड करायच्या किंवा एक्सक्लूड करायच्या, ह्याचंही स्वतंत्र या करिक्युलममध्ये दिलं गेलं पाहिजे. तर ही जर फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये असेल वेळेची, घटकांची, ॲक्टिव्हिटीजची, तर हा एक गुड करिक्युलम मानला जातो. देअर शुड बी सम ऑप्शन केप्ट फॉर सिलेक्शन. तर आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले पाहिजे तिथे की जेणेकरून आपण नंतर आपल्या सोयीनुसार एखादा घटक जो आहे तो आपण वापरू शकतो. जसं की आपण बघू शकतो की आपल्या सभोवतालची ती प्रादेशिक जी स्थिती आहे ती सर्व ठिकाणी सारखी नाही आहे. काही काही ठिकाणी प्रादेशिकची अनुरूपता आहे तर काही प्रतिकूलता आहे. तर त्या अनुषंगाने त्या प्रसंगानुसार आपल्याकडे ऑप्शन पाहिजे, तरच तो एक गुड करिक्युलम मानला जाईल. देअर शुड बी इंटरनल कोरिलेशन विथ इन द सब्जेक्ट अँड विथ अदर सब्जेक्ट. जो हा दिलेला आहे करिक्युलम त्याचं इंटरनल को रिलेशन पाहिजे. कशाशी? मेन सब्जेक्टशी विथ अदर सब्जेक्ट. जर समजा आपण एखादं करिक्युलम तयार करताना तो पार्ट जो आहे तो प्रत्येक विषयामध्ये कोरिलेट करायला पाहिजे इंटरनली. जसं की पाणी असेल तर इंग्लिशमध्ये वॉटर वॉटर ही एक पोयम असेल, हिंदीमध्ये बादल किंवा जे काही बारिशाही बारिशाही अशी एक पोयम असेल, इंग्लिश हिंदी. त्यानंतर मॅथ्समध्ये आपण एखादा क्वेश्चन पाण्यावरती किंवा पावसावरती विचारू शकतो. त्यानंतर EVS तर पूर्णपणे त्याच विषयाशी कनेक्टेड आहे. तर अशा प्रकारे कोरिलेशन प्रत्येक टॉपिकचं प्रत्येक विषयाशी दुसऱ्या विषयांशी पण पाहिजे. तर त्यावेळेस हा एक गुड करिक्युलम आपण म्हणू शकतो. नंतर आहे करिक्युलम शुड हॅव व्हरायटी. जसं की आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांना बरंचसं नॉलेज जे आहे ते करिक्युलमच्या साहाय्याने मिळत असतं. आणि ह्यामध्ये जर व्हरायटी असेल तर विद्यार्थ्यांचा अभ्यास, विद्यार्थ्यांच्या ज्या क्रिया आहेत, गतिविधी ज्या आहेत त्या पूर्णपणे व्यवस्थितपणे वर्षभर चालत असतात. तर करिक्युलम शुड हॅव व्हरायटी. ह्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करण्याची संधी तिथे जर दिली गेली तर करिक्युलम हा एक बेस्ट होऊ शकतो. नंतरचा पॉईंट आहे को करिक्युलर ॲक्टिव्हिटी शुड बी मेन्शन्ड इन इट. करिक्युलम बनवताना CCAचा अर्थ होतो को करिक्युलर ॲक्टिव्हिटी. ज्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, समजा स्पर्धा असतील, कॉम्पिटिशन्स असतील, ग्रुपचे जे वर्क असतील, इंडिव्हिज्युअल जे वर्क असतील,
लहान वयोगटातील काही कामं असतील, तिसरी ते पाचवीचा एखादा गट असेल, त्यामध्ये पेपर मेकिंग असेल, भाषण असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, तर अशा वेगवेगळ्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्या करिक्युलममध्ये मेन्शन केल्या गेल्या पाहिजे. कारण करिक्युलममध्ये सर्व काही ॲक्टिव्हिटीज ज्या वर्षभर करायच्या असतात त्या सर्व मेन्शन असतात. आणि ह्याच CCS ज्या आहेत त्याला आपण सहशालेय गतिविधी पण म्हणतो, सहशालेय क्रियाकलाप पण म्हणतो, त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केल्या गेलेल्या पाहिजे. जर हे असेल तर हा एक गुड करिक्युलम बनू शकतो. इट शुड बी युजफुल फॉर लाईफ. आपण जे शाळा शिकतो, आपण जे शिक्षण घेत आहोत आणि विद्यार्थ्यांना जे शिक्षण देत आहोत, त्याचा मेन उद्देश जो आहे की आपली एक जीवन हे एक व्यवस्थितपणे आपण जगलो गेलं पाहिजे, आपला भारताचा एक सुजाण नागरिक बनलो पाहिजे, आपलं जे जीवन आहे ते सुखकर आणि समोजोपयोगी बनलं पाहिजे. तर इट शुड बी युजफुल फॉर लाईफ. जे पण आपले करिक्युलममधील ऑब्जेक्टिव्ज आहेत, एम्स आहेत, TLOs जे आहेत, ते कशाशी कनेक्टेड पाहिजे की आपली जी लाईफ आहे ती व्यवस्थित होणार असेल, सुगम होणार असेल आणि ज्या लाईफशी उपयोगी जी असेल त्या दृष्टीने जर ते करिक्युलम जर दिलेलं असेल तर देन इट कॅन बी सीन दॅट द करिक्युलम इज व्हेरी गुड अँड युजफुल. सिक्स्थ पॉईंट इज इट शुड बी ग्रेडेड अकॉर्डिंग टू द डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट. ग्रेडेड जो शब्द आहे की विद्यार्थ्यांचं जसं जसं वय वाढत जातं, ग्रेड वाढत जातात, तसं त्या करिक्युलमची रचना केली गेलेली पाहिजे. सुरुवातीला सोपा पाठ्यक्रम, सोपा करिक्युलम, नंतर थोडा अवघड करिक्युलम, अशा पद्धतीने आपण त्याची जर रचना जर असेल आणि विद्यार्थ्यांचा जसं जसं विकास होतोय शारीरिक, भावनिक आणि मानसिक, त्या पद्धतीने जर तो करिक्युलम वाढवत जर गेला तर तो एक गुड करिक्युलमचं ते एक साईन आहे. इट शुड बी ऑपरेशनल. ऑपरेशनलला एक महत्त्व आहे की तो सर्व घटकांमध्ये, सर्व शाळांमध्ये तो जर ऑपरेशनल असेल, तो जर राबवला जात असेल किंवा राबवत असताना काही जास्त मेजर स्वरूपाची जर काही प्रॉब्लेम जर येत नसतील तर तो एक चांगला आपण काय म्हणू शकतो, चांगला करिक्युलम आहे. या सर्व पॉईंट्सची आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया, हे 7 पॉईंट्स. If the question comes in your exam, what are the good criteria of good curriculum, then you have to write that it should be purposeful, the aims and objectives should be mentioned in it, it should be flexible, there should be some options kept for selection, there should be internal correlation with the subjects and with other subjects, curriculum should have variety, co-curricular activities should be mentioned in it, it should be useful for life, it should be graded according to the development of the students, and it should be ऑपरेशनल. तर पहिला प्रश्न जो 2 मार्काचा होता तो इथे संपलेला आहे. जर कधी हा एक्झामला जर क्वेश्चन आला तर ह्या 2 मार्काला जर विचारला तर कमीत कमी 4 पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहे. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. नाव देर इज वन मोर इम्पॉर्टंट क्वेश्चन, दॅट इज एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन करिक्युलम अँड सिलेबस. परीक्षेला भरपूर वेळेस विचारला गेलेला हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जर इंग्लिशमध्ये नाही विचारला तर मराठी किंवा हिंदी अशा विषयांमध्ये हा विचारला जातो 100%. हा जर प्रश्न करून ठेवा, कुठेही तुम्हाला उपयोगी पडेल. फर्स्ट इयरला नाही विचारला तर सेकंड इयरला तरी विचारतील, सेकंड इयरला जर नाही विचारला तर फर्स्ट इयरच्या पेपरमध्ये असतोच असतो. हा पूर्ण मार्क देणारा प्रश्न आहे, तर हा प्रश्न सर्वांनी करायचाच आहे. तर आपल्याला विचारला आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन करिक्युलम अँड सिलेबस. नाउ वी विल सी वन बाय वन. Difference between curriculum and syllabus. The first point is curriculum is wider concept, syllabus is a narrower concept. आता curriculum is a wider concept ही एक सखोल कल्पना आहे किंवा संकल्पना आहे की curriculum ही सिलेबसपेक्षा मोठी आहे आणि syllabus is a narrowed concept. का तर खाली दिलेला it is the totality of all the activities experience gained within the school, आणि सिलेबसमध्ये इट इज रिलेटेड विथ द स्टडी मटेरियल टॉट इन द क्लासरूम. हा जो सिलेबसमध्ये जो आहे तो टेक्स्टबुकमध्ये दिलेला असतो आणि वर्गात बसवून जे आपण इन्स्ट्रक्शनल मटेरियलच्या साहाय्याने जी स्टडी करतो ती सिलेबसशी रिलेटेड आहे. आणि करिक्युलममध्ये काय काय असतं, एकतर तुमचा पाठ्यक्रम असतो, त्याबरोबर तुमचे गेम्स असेल, म्युझिक असेल, योगा असेल, कम्प्युटर असेल, आर्ट असेल, संगीताचा तास असेल, ह्या सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटीज, सहल असेल, भाषण, CCA,
परिपाठ असेल, वंदे मातरमचा शेवटचे 2 मिनिटाचा असेल, पाढेपाठ करणं असेल, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा कोणाचं गेस्ट लेक्चर असेल, सहली असतील, भेटी असतील, ह्या सर्वांच्या सर्व ह्या करिक्युलममध्ये येत असतात. त्यामुळे दॅट इज वाय इट इज कॉल्ड द करिक्युलम इज अ वायडर कन्सेप्ट अँड ओनली द experiences that is taught in the classroom and we got it from the syllabus. That is why syllabus is called a narrower concept. की syllabus काय आहे की फक्त क्लासरूममध्ये जे ज्ञान मिळतं, जे नॉलेज मिळतं, जे आपण शिकतो ते सिलेबस थ्रू शिकतो. तर त्यामुळे सिलेबस ही एक नॅरोवर कन्सेप्ट आहे. तिसरा जो पॉईंट आहे, इट इन्क्ल्यूड्स बोथ फॉर्मल अँड नॉन फॉर्मल ॲक्टिव्हिटीज. आता फॉर्मल आणि नॉन फॉर्मलच्या ॲक्टिव्हिटीजच्या संदर्भातून आपण शिकत असतो. कसं की समजा एखादी स्काउट गाईडची ॲक्टिव्हिटी असेल किंवा हेल्पेजसारखी एखादी ॲक्टिव्हिटी असेल, की जी एखादी संस्था असेल, NGO असेल, तिने जर एखादं काम सांगितलं, एखादं काही फंड जर रेज करायचं असेल, तर अशा भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात. त्यातूनही मुलं काहीतरी शिकत असतात. समजा स्काउट गाईडमध्ये एखादा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना विविध प्रकारची माहिती देत असतो. तर ही झाली नॉन फॉर्मल ॲक्टिव्हिटीज, की विद्यार्थ्यांना ह्या ॲक्टिव्हिटीमधनं पण कळतं आहे की त्यांना कुठल्या तरी एखादा मूल्य शिकवलं जातं, कुठला तरी उद्देश त्याच्याकडनं सफल केला जातो. तर ह्या करिक्युलममध्ये फक्त वर्गामध्ये बसूनच शिकायचं नसतं, तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या वर्षभर चालत असतात त्या ॲक्टिव्हिटीजमधनं विद्यार्थी हा शिकत असतो. आणि दॅट इज वाय इट इज कॉल्ड, इट इन्क्ल्यूड्स बोथ फॉर्मल अँड नॉन फॉर्मल ॲक्टिव्हिटीज. ज्या काही मॅनेज्ड ॲक्टिव्हिटी आहेत किंवा ऑर्गनाइज्ड आहेत किंवा अनऑर्गनाइज्ड आहेत. तर ह्या दोन्हींच्या माध्यमातून विद्यार्थी हा शिकत असतो आणि ह्या दोन्हींचा समावेश आपला करिक्युलममध्ये होत असतो. आणि सिलेबसमध्ये आहे, इट इन्क्ल्यूड्स ओनली फॉर्मल सब्जेक्ट अँड ॲक्टिव्हिटीज. जे तुमचे महत्त्वाचे विषय आहेत त्याला आपण कोर सब्जेक्ट्स असं म्हणतो. मुख्य विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित असे जे विषय आहेत, समाजशास्त्र, हे तुमचे फॉर्मल सब्जेक्ट्स किंवा कोर सब्जेक्ट्स आणि त्यांच्याविषयीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच फक्त सिलेबसमध्ये येत असतात. बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे, अदर ॲक्टिव्हिटीज, त्या येत असतात करिक्युलममध्ये. नंतर आहे, इट एम्स ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट. आता जी CAP किंवा शारीरिक, भावनिक आणि मानसिक है ना, हेड, हर्ट आणि हँडचा जो ऑलराऊंड डेव्हलपमेंटचा जो एक कन्सेप्ट आहे, ती आपली करिक्युलमच्या साह्याने पूर्ण होत असते. कारण का, जे H आहे, 3H, हेड, हँड आणि हर्ट. हेडचा जो संबंध आहे तो वर्गातून जे पण आपल्याला फॉर्मल नॉलेज मिळतं त्यातनं होतो. हर्टचा जो जे कन्सेप्ट आहे किंवा जो डेव्हलपमेंट आहे, एखाद्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं त्यांची ती डेव्हलपमेंट होत असते. आणि हँडचा आहे की विद्यार्थी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतः सहभागी होत असतात. त्यामुळे ह्या तिन्ही 3Hचा जो संबंध आहे, जो ऑलराऊंड डेव्हलपमेंट आहे, तो करिक्युलममध्ये होत असतो. तर इकडे काय होतं, इट एम्स ॲट कॉग्निटिव्ह अँड सायकोमोटर डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स बाय स्पेसिफिक सब्जेक्ट. समजा मॅथ्स असेल किंवा लँग्वेज सब्जेक्ट असतील तर ते कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट जी आहे विद्यार्थ्याची, ज्ञानात्मक किंवा बोधात्मक, आणि सायकोमोटर, हँड आय कोऑर्डिनेशन असेल, ह्या लिहिणं असेल, बोलणं असेल, ह्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत याच्यावरती शिक्षक जास्त फोकस करतात. कारण सिलेबसमध्ये ते दिलेलं असतं. करिक्युलममध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, बाहेर जाणं असतं, बाहेरच्या पण ॲक्टिव्हिटी, ग्राउंडवरच्या ॲक्टिव्हिटी, या सर्व करिक्युलममध्ये होत असतात. करिक्युलम गिव्स इम्पॉर्टन्स टू कॉग्नेटिव्ह, अफेक्टिव्ह अँड सायकोमोटर डेव्हलपमेंट. तर करिक्युलममध्ये कॉग्नेटिव्हला महत्त्व असतं, अफेक्टिव्हला आणि सायकोमोटर डेव्हलपमेंट हे आपण बघितलं आहे, ह्यांना जास्त महत्त्व असतं. इट गिव्स इम्पॉर्टन्स टू कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. ह्यामध्ये फॉर्मल सब्जेक्ट्स शिकवले जातात, कोर सब्जेक्ट्स. त्यामुळे कॉग्नेटिव्हमध्ये जे आहे की नॉलेज, अंडरस्टँडिंग, ह्या ज्या ज्ञान, आकलन, उपयोजन, ह्या ज्या कन्सेप्ट आहे, ह्या ज्या पायऱ्या आहेत, यांच्यावरती जास्तीत जास्त भर दिलेला असतो. करिक्युलम इज कम्प्लीट इन इटसेल्फ. करिक्युलम काय आहे, एक स्वतः संपूर्ण एक डॉक्युमेंट आहे किंवा एक स्वतः संपूर्ण त्याची एक कन्सेप्ट आहे. तर सिलेबस काय आहे की इट इज अ पार्ट ऑफ द करिक्युलम. कधी कधी 1 मार्कासाठी एका वाक्यात उत्तर किंवा गाळलेली जागा येते की सिलेबस इज द पार्ट ऑफ डॅश डॅश. तर आपलं जे उत्तर असणार आहे ते सिलेबस इज द पार्ट ऑफ करिक्युलम.
करिक्युलम हा सिलेबसपेक्षा मोठा आहे आणि करिक्युलम हा सिलेबसपेक्षा मोठा आहे आणि सिलेबस हा करिक्युलमचा एक पार्ट आहे. तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. परत एकदा आपण वाचून घेऊया. करिक्युलम इज अ वाइडर कन्सेप्ट, सिलेबस इज अ नॅरोअर कन्सेप्ट. इट इज the totality of all the activities experience gained within the school. It is related with the study material taught in the classroom. It includes both formal and non-formal activities. It includes any formal subject and activities. It aims the overall development of the students. It aims at cognitive and psychomotor development of the students by specific subject. Curriculum gives importance to cognitive, affective and psychomotor development. It gives importance to cognitive development. Curriculum is complete in itself. Syllabus is the part of curriculum. 2 किंवा 4 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. Now there is a third question comes in your exam, that will be explain the place and importance of a textbook in the school curriculum. The question is there and it is asking the place and importance of a textbook in a school. Now if this question comes, then we have to write in this way की टेक्स्टबुकचं महत्त्व काय आहे, स्थान काय आहे शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा स्कूल करिक्युलममध्ये, ते आपण बघणार आहोत. इट इज अ गाईड टू द टीचर. जसं की आपल्याला माहीत आहे की शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे जेव्हा सिलेबसचा जेव्हा विचार करत असतात किंवा शाळेचा जेव्हा विचार करत असतात, तर सर्वात पहिला जो पॉईंट असतो ते त्यांच्या डोक्यात येतं की वही आणि पुस्तक. तर पुस्तक हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यातच सिलेबस दिलेला असतो जो की एक करिक्युलमचा पार्ट आहे. आणि टीचर कशातनं शिकवतात, तर टेक्स्टबुकमधनं शिकवतात. त्यामुळे टेक्स्टबुक हे शिक्षकांचं एक मार्गदर्शिका आहे किंवा गाईड आहे. इट वर्क्स लाईक अ मेमरी टूल फॉर द पुपिल्स. विद्यार्थ्यांसाठी एक मेमरी टूलचं हे काम करत असतं. नॉट ओनली फॉर द स्टुडंट्स बट द टीचर ऑल्सो यूज इट ॲज अ मेमरी टूल अँड यूज ॲज अ गाईड. विद्यार्थीही त्यामधनं शिकत असतात. इट ब्रिंग्स अ प्रॉपर सिस्टीम इन अ टीचिंग. शिक्षणामध्ये एक प्रॉपर सिस्टीम, एक क्रमबद्धता ह्या टेक्स्टबुकमुळे येत असते. जर टेक्स्टबुक जर नसतील तर आज काय शिकलो आणि उद्या काय शिकायचं आहे आणि आधी काय शिकलो याचं कुठलंही तारतम्य राहणार नाही. पण जर आपल्याकडे पुस्तक असेल, पुस्तकामधली इंडेक्स बघून, अनुक्रमणिका बघून आपण ते बघू शकतो आणि त्यामुळे एक प्रॉपर सिस्टम येत असते टीचिंगमध्ये. त्यामुळे टेक्स्टबुक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन अ स्कूल टीचिंग. नाव एक्सरसाइज इन इट आर युजफुल. जे पण करिक्युलम मांडताना विद्यार्थ्यांपर्यंत काय पोचवायचं आहे, कोणतं ऑब्जेक्टिव्ह आहे, कोणता एम आहे, हे दिलेलं असतं. आणि पाठ्यपुस्तकांच्या धड्यांच्या खाली, कवितेच्या खाली किंवा युनिटच्या खाली एक्सरसाइज दिलेले असतात, स्वाध्याय दिलेले असतात, प्रश्नोत्तरं दिलेले असतात. तर त्या प्रश्नोत्तरामधून विद्यार्थ्यांकडून काय साध्य करून घ्यायचं आहे त्यावरती जास्त प्रश्न दिलेले असतात. ज्ञानात्मक प्रश्न असतील, कौशल्यावर आधारित काही प्रश्न असतील, आकलनावर आधारित काही प्रश्न असतील. तर ह्या एक्सरसाइज ह्या इम्पॉर्टंट असतात शिक्षकांसाठी, जेणेकरून ते त्यांची टेस्ट घेतील. विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट असतात, जेणेकरून ते आपलं स्वतःचं नॉलेज चेक करू शकतील. पालकांसाठी असतात, जे की विद्यार्थ्यांचा अभ्यास पण करून घेतील. त्यामुळे हे जे पाठ्यपुस्तक आहे हे तिघांसाठी इम्पॉर्टंट आहेत. कुणाकुणासाठी? फॉर द स्टुडंट्स, फॉर द टीचर्स अँड फॉर द पॅरेंट्स. तर हे तिन्ही घटक टेक्स्टबुकवरती डिपेंड आहे, युजफुल आहे. एक्झाम्पल्स इन इट आर व्हेरी युजफुल. टेक्स्टबुकमध्ये जे उदाहरणं दिलेले असतात ते खूप युजफुल असतात शिक्षकांसाठी, समजून सांगण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनाही समजून घेण्यासाठी. एक्झाम्पल्स इन इट आर युजफुल. एखादी कन्सेप्ट असेल, ती कन्सेप्ट समजून सांगताना उदाहरणं द्यायची असतात, समर्पक उदाहरणं द्यायची असतात. आणि ही अशी जी उदाहरणं आहेत ती मदतगार ठरत असतात शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतरचा जो पॉईंट आहे, इट चेक्स अननेसेसरी रिपिटेशन अँड ओमिशन. एखादा घटक जर पुन्हा पुन्हा जर येत असेल तर त्याचं काय करताय, ते जर रिपीट होत असतील तर त्यांना ओमिट करायचं काम किंवा निग्लेक्ट करायचं काम, काढून टाकण्याचं काम आपल्याला टेक्स्टबुकद्वारे समजत असेल. जर एखादा घटक जर 2-3 चॅप्टरमध्ये जर पुन्हा पुन्हा येत असेल, कन्सेप्ट ती पुन्हा पुन्हा येत असेल आणि ती जर अननेसेसरी असेल तर ती विद्यार्थ्यांच्या त्या पाठ्यपुस्तकातून काढली जाऊ शकते. आणि हे आपल्याला कळेल जर एक टेक्स्टबुक आपल्याकडे व्यवस्थितपणे असेल तर.
त्यानंतर आहे इट वर्क्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ टीचिंग अँड लर्निंग. टेक्स्ट बुक काय आहे की एक परमनंट रेकॉर्ड असतं की आम्ही विद्यार्थ्यांना एका वर्षामध्ये हे समजा हे मॅथ्सचं बुक असेल तर आम्ही ह्या मॅथ्सच्या टेक्स्ट बुकमधून विद्यार्थ्यांचा आम्ही सिलेबस करवून घेतला किंवा करिक्युलमचा जो एक पार्ट आहे तो आम्ही करवून घेतला आणि हे एक रेकॉर्ड असतं परमनंट की हे विद्यार्थी वर्षभर हे शिकलेलं आहे. तर अशा प्रकारे टेक्स्ट बुकचं हे स्थान आहे स्कूल करिक्युलममध्ये आणि जे काही युजफुल आहे. तर असा जर क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो 2 मार्क्ससाठी जर क्वेश्चन आला तर यातले 4 कोणतेही पॉईंट लिहू शकता. टेक्स्टबुकचा जेव्हा जेव्हा नाव येईल तेव्हा तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पहिली आहे पहिली आहे टीचर, स्टुडंट्स आणि पॅरेंट्स. या तिघांच्या दृष्टीने पाठ्यपुस्तक कसं इम्पॉर्टंट आहे हे जर तुम्ही इंग्लिशमधनं लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी तिथे मार्क्स मिळू शकतात. नंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट आर द क्रायटेरिया ऑफ गुड टेक्स्ट बुक. आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितलं की व्हॉट इज द प्लेस अँड इम्पॉर्टन्स ऑफ अ टेक्स्ट बुक. चौथ्या क्वेश्चनमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट आर द क्रायटेरिया ऑफ अ गुड टेक्स्ट बुक. आता आपण क्रायटेरिया बघणार आहोत चांगल्या पुस्तकाचा. तर पहिला जो क्रायटेरिया आहे, पहिला जो पॉईंट आहे तो आहे व्होकॅब्युलरी. Vocabulary should be well selected and properly graded. There should be proper repetition of new words. जो काही शब्द संग्रह जो आहे किंवा नवीन शब्द जे आहेत ते वेल सिलेक्टेड पाहिजे आणि प्रॉपरली ग्रेडेड पाहिजे आणि त्यांचं रिपिटेशनही वेळोवेळी झालं पाहिजे. समजा एखादी कविता जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवीन शब्द आलेले असतात. ते विद्यार्थ्यांच्या वयोगट लक्षात घेऊन ते शब्द सिलेक्ट झालेले पाहिजे आणि त्यांचं प्रॉपरली ग्रेडेडही पाहिजे. जर समजा इंग्लिशचा जर विषय असेल तर इंग्लिशमध्ये कमी स्पेलिंग्सचे शब्द किंवा छोट्या छोट्या स्पेलिंग्सचे शब्द विद्यार्थ्यांना पहिली, दुसरी किंवा तिसरीच्या वर्गामध्ये असायला पाहिजे आणि तोच शब्द जर नवीन असेल त्याचं मिनिंग जर विद्यार्थ्यांना जर सांगायचं असेल तर तो शब्द पुढच्याही चॅप्टर्समध्ये कमीत कमी 3 ते 4 वेळेस रिपीट झाला पाहिजे तरच तो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील पुन्हा पुन्हा रिपीट झाल्या कारणाने. त्यामुळे व्होकॅब्युलरी जी आहे ती बार बार रिपीट झाली पाहिजे आणि प्रॉपरली ग्रेडेड पाहिजे. साईट वर्डचा उपयोग खूप साऱ्या चॅप्टरमध्ये झालेला पाहिजे. त्यानंतर आहे स्ट्रक्चर. न्यू स्ट्रक्चर शुड बी इंट्रोड्युस्ड इन द नो वर्ड्स. द मॅक्झिमम ऑफ सिम्पल टू कॉम्प्लेक्स मस्ट बी फॉलोड. आता जे स्ट्रक्चर आहे सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे वाक्यरचना जी आहे टेक्स्टबुकमधली ती पाहिजे. जे काही नोन वर्ड्स जे आहेत ते म्हणजे साईट वर्ड्स असतील, छोटे छोटे शब्द असतील, ॲम इज आर हेल्पिंग वर्ड्स असतील, त्यानंतर नाउन्स, प्रोनाउन्स, हे जे वर्ड्स आहेत जे नोन वर्ड्स आहेत टेक्स्टबुक किंवा पेन, पेन्सिल, टेबल, टीचर, स्कूल, हे जे काही विद्यार्थी शाळेत न जाताही अशा काही ज्या गोष्टी शिकत असतो घरी राहून किंवा इन्फॉर्मल वेने, तर हे जे नोन वर्ड्स जे आहेत त्या न्यू स्ट्रक्चर शुड बी इंट्रोड्युस्ड इन द नोन वर्ड. तर त्यांना न्यू स्ट्रक्चर जसं की माय नेम इज किंवा माय स्कूल नेम इज, माय फादर नेम इज, आय ॲम अ स्टुडंट, आय स्टडी इन, अशा जे नोन वर्ड्सपासून जे सेंटेन्स असतात, जे स्ट्रक्चर असतात ते विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. अँड द मॅक्झिमम ऑफ सिम्पल टू कॉम्प्लेक्स मस्ट बी फॉलोड. तर सोप्याकडून दुर्गमाकडे किंवा सोप्याकडून अवघडाकडे हे जे तत्त्व आहे हे या स्ट्रक्चरमध्ये वापरलं गेलं पाहिजे. एखादा जर युनिट असेल तर युनिट चॅप्टर शिकवताना हे सिम्पल टू कॉम्प्लेक्स जे स्ट्रक्चर आहे ह्या पद्धतीने जर शिकवलं तर विद्यार्थ्यांना ते जास्त लवकर समजतं. आणि ही एक सायकोलॉजिकल कंडिशन आहे की जिथे विद्यार्थी नोन वर्ड्सचे जे आहेत ते स्ट्रक्चर शिकू शकतात. नंतरचा आहे सब्जेक्ट मॅटर. चॅप्टर शुड बी इझी टू डिफिकल्ट. नीड्स अँड इंटरेस्ट ऑफ द पर्टिक्युलर एज ग्रुप मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन. देर शुड बी व्हरायटी इन द चॅप्टर्स लाईक स्टोरीज, एसे, लेटर, पोएम्स एक्सेट्रा. तर जो सब्जेक्ट आहे, विषय जो आहे, जो विषयाचं सब्जेक्ट सिलेक्शन आहे, मग ते युनिट असतील, चॅप्टर्स असतील, स्टोरीज असतील, पोएम्स असतील किंवा जे राईम्स असतील, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांचं वयोगट लक्ष घेऊन, एज ग्रुप जो आहे तो लक्ष घेऊन त्यांच्या लाईक डिसलाईक्स यांना कन्सिडर केलं पाहिजे. त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांचा इंटरेस्ट काय आहे
ह्याही लक्षात घेतलं पाहिजे. लहान मुलांना आपण समजा प्राण्यांचे किंवा मछली जल की राणी हे अशा पद्धतीने आपण त्यांना हे शिकवू शकतो. किंवा जर समजा मुलगा किशोर वयात नंतर जर समजा त्याचा कॉलेजला जर जायला लागला तर त्याची जी गरज आहे, ज्याच्या ज्या शारीरिक बदल होत असतात, तर त्याप्रमाणे त्यांच्या स्टोरीज असायला पाहिजे, त्यांचे कथा असायला पाहिजे. समजा त्याचं वय जर 16, 17, 18च्या आसपास असेल तर त्यांना क्रांतिकारकांच्या ज्या स्टोरीज आहेत त्या त्यांच्या चॅप्टर्समध्ये असायला पाहिजे. किंवा भारत देशासमोर असलेले ज्वलंत प्रॉब्लेम्स जे आहेत, ज्वलंत समस्या ज्या आहेत, त्यांच्याविषयी चॅप्टर्समधून त्यांना इंट्रोड्यूस केले गेलेले पाहिजेत. लहान मुलांच्या बाबतीत जर असेल तर लहान मुलांसाठी कविता असतील, बडबड गीते जे असतील, किंवा प्राण्यांच्या गोष्टी, जादूगरच्या गोष्टी, मॅजिक्सच्या ज्या गोष्टी आहेत, जंगलच्या स्टोरीज, मोगली स्टोरीज, अशा पद्धतीचा जो सब्जेक्ट मॅटर आहे तो असायला पाहिजे. तर हे त्याच्या नीड, इंटरेस्ट आणि एज ग्रुप ह्या 3-4 गोष्टी जर लक्षात घेतल्या तर ते ॲटोमॅटिकली विद्यार्थ्यांच्या टेक्स्टबुकमध्ये ते येईल. देर शुड बी व्हरायटी इन द चॅप्टर्स लाईक स्टोरीज, एसे, लेटर्स अँड पोएम्स. आपण बघतो की खूप साऱ्या स्टोरीज असतात, तर त्या खूप साऱ्या स्टोरीजच्या इन्सिडेंटचा समावेश आपल्या टेक्स्टबुकमध्ये असायला पाहिजे. एकच प्रकारच्या ज्या स्टोरीज असतील, पोएम्स असतील, तर त्यांचा समावेश, रिपिटेशन आपण टाळलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या व्हरायटीच्या स्टोरीज आपल्या टेक्स्टबुकमध्ये पाहिजे. चौथा जो पॉईंट आहे, एक्सरसाइजेस, डिफरंट टाईप्स ऑफ एक्सरसाइजेस शुड बी देअर. तर विद्यार्थ्यांचा वयोगट जो आहे त्या पद्धतीने आणि काठिण्य पातळी लक्षात घेऊन सोपे काही प्रश्न, मध्यम लेवलचे काही प्रश्न, हार्ड लेवलचे काही प्रश्न, अशा सर्व पद्धतीचे प्रश्न या एक्सरसाइजमध्ये इन्क्लूड केले गेलेले पाहिजे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन जे असतील किंवा लॉंग ॲन्सरचे जे असतील, एक्सरसाइज लिहिण्यासाठी जी जागा असेल ती असेल, चित्र काढून त्याचे स्पेलिंग्स लिहा किंवा टिपके जोडा, अशा ज्या मजेदार ज्या वर्ड गेम्स असतील, पझल्स असतील, असे जे एक्सरसाइज आहेत ते विद्यार्थ्यांना टेक्स्टबुकमध्ये दिले गेलेले पाहिजे. आणि खूप सारे, फक्त असं नाही की खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, 60 ते 70 शब्दामध्ये लिहा, असा जर एकच कंटाळवाणा जर प्रश्न असेल तर विद्यार्थी कंटाळतात. त्याच एक्सरसाइजला जर थोडंसं मजेदार जर केलं, वर्ड गेम्स जर दिले, पझल्स जर दिले, एका वाक्यात किंवा रिकाम्या जागा भरा, तर अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून, डिफरंट टाईप ऑफ एक्सरसाइजचा वापर करून आपण तो एक्सरसाइज इंटरेस्टिंग बनवला पाहिजे. त्यानंतर आहे टेक्निकल कन्सिडरेशन. प्रिंटिंग शुड बी फ्री फ्रॉम एरर्स, देर शुड बी गुड पिक्चर्स, इट मस्ट हॅव गुड ॲपियरन्स. आता आपण जेव्हा टेक्स्टबुक बघतो लहान मुलांचं, जर टेक्स्टबुक असेल तर ते कसं असायला पाहिजे की त्या रंगबेरंगी, आपण जे म्हणतो की त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स असायला पाहिजे. कलर्सचा जो पोत जो असेल, स्ट्रक्चर जे असेल, ते विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांना अपील झालं पाहिजे. व्यवस्थित त्याची रंगसंगती पाहिजे. पिक्चर्स मोठे मोठे पाहिजे. एका पानावरती समजा एखादा पिक्चर आणि 4-5 ओळींचं जे काही पोयम असेल, स्टोरी असेल, तर अशा पद्धतीने टेक्स्टबुकची रचना पाहिजे. आणि प्रिंटिंग शुड बी एरर फ्री. प्रिंटिंगमध्ये कुठल्याही प्रकारची एरर जर असेल तर ती खूप पुढे जाऊन खूप त्रासदायक होऊ शकते. त्यामुळे प्रिंटिंग जी आहे ती 2-3 वेळेस चेक करूनच टेक्स्टबुकचं प्रिंटिंग जे आहे, फायनल प्रिंटिंग ते झालं पाहिजे. तर एखादी जर चूक असेल तर ती टेक्स्टबुकमध्ये सुधारायला पाहिजे. इट शुड बी फ्री फ्रॉम एरर्स, देअर शुड बी गुड पिक्चर्स, इट मस्ट हॅव गुड ॲपियरन्स. विद्यार्थ्यांचं जे टेक्स्टबुक आहे ते बघता क्षणी विद्यार्थ्यांनाही अपील झालं पाहिजे. अशा पद्धतीने जर ते गुड ॲपियरन्स असेल, त्याचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ, कवर, त्याची पेजेसची क्वालिटी, अक्षरांचा फॉन्ट, साईज, ह्या गोष्टी आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा ते ॲटोमॅटिकली एक चांगलं टेक्स्टबुक बनतं. तर हे जे आहेत क्रायटेरियाज ऑफ गुड टेक्स्टबुक: व्होकॅब्युलरी, स्ट्रक्चर, सब्जेक्ट मॅटर, एक्सरसाइज, टेक्निकल कन्सिडरेशन. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सर्व चांगल्या टेक्स्टबुकचे उदाहरणं आहेत. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5. व्हॉट पॉईंट्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल यूजिंग इन्स्ट्रक्शनल मटेरियल. आता जे इन्स्ट्रक्शनल मटेरियल आहे ते काय आहे? आपण जेव्हा टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये, जेव्हा आपलं अध्ययन अध्यापनाचं काम जेव्हा सुरू असतं, आपण जेव्हा टीचिंग करत असतो, विद्यार्थी जेव्हा लर्निंग करत असतात,
तर त्यावेळेस टेक्स्टबुक सोडून किंवा आपल्याला टीचिंगसाठी जे हेल्प करत असतात असे काही मटेरियल, इन्स्ट्रक्शनल मटेरियल आपण जे वापरत असतो त्याला आपण सोप्या भाषेमध्ये शैक्षणिक साहित्य असं जे म्हणतो, टीचिंग लर्निंग मटेरियल, TLMs असं जो TLMs असं ज्यांना म्हणतो, असे जे इन्स्ट्रक्शनल मटेरियल आहे तर ते यूज करताना कोणते कोणते पॉईंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहे त्याआधी थोडंसं TLM विषय की 94% आपली जी रीडिंग आहे, लर्निंग जी आहे ती आपली होत असते व्हिज्युअल आणि ऑडिटरी ऑर्गन्सने, डोळ्यांनी आणि कानांनी जे ज्ञानग्रहणाचं काम जे आहे ते 94%नी होत असतं. त्यामुळे आपल्याला इन्स्ट्रक्शनल मटेरियल वापरणं खूप गरजेचं आहे की जे विद्यार्थ्यांना दिसेल आणि ऐकूही जाईल. तर 83% by eyes and 11% by ears while using this instructional material. About the following points we should be careful. तर कोणते कोणते पॉईंट्स असे आहे की जे TLM वापरताना, इन्स्ट्रक्शनल मटेरियल वापरताना आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. हा प्रश्न येणार आहे किंवा येईल 2 मार्कासाठी. छोटा प्रश्न आहे, यातल्या 3-4 जे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे आणि लिहायचे आहे. तर पहिला जो पॉईंट आहे, दिस इन्स्ट्रक्शनल मटेरियल आर नॉट सबस्टिट्यूट फॉर टीचर्स बुक. आपल्याकडे जे टेक्स्ट बुक आलेले असतात त्यांना हे सबस्टिट्यूट नसतात. समजा टीचरचं जे काही हँडबुक असेल किंवा बाजारामध्ये येणारं इतर जे एक्सरसाइजचं बुक असेल, त्याबरोबर आर्टिकल्स असतील, मॅगझिन्स असतील किंवा एखादं काही आर्टिकल छापलेलं असेल, तर हे जेव्हा आपण इन्स्ट्रक्शनल मटेरियल वापरतो तर ते सबस्टिट्यूट नाही आहे, त्याला टेक्स्टबुकसाठी हा पर्याय नाही आहे. तर ते एक त्याचं हेल्पिंग जे आहे ते साहित्य आहे, नाही की जसं की टेक्स्टबुकला इग्नोर करून आपण ह्या साहित्यातनं नाही शिकवायचं. तर हे शिकण्यासाठीचं एक हेल्पिंग जे आपण एक्स्ट्रा किंवा अल्टरनेट जे आहे ते आहे आणि हे सबस्टिट्यूट नाही आहे. दिस इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स आर नॉट सबस्टिट्यूट फॉर टीचर्स बुक. सेकंड आहे, these are tools of learning and not teaching. We should preview this before using. हे जे काही इन्स्ट्रक्शनल मटेरियल आहे हे लर्निंग टूल्स आहेत, ना की टीचिंग टूल्स आहेत. वी शुड प्रिव्ह्यू दिस बिफोर यूजिंग. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जे मदत करतात असे मटेरियल जे आहेत ते आहेत इन्स्ट्रक्शनल मटेरियल. तर शिक्षक विद्यार्थ्यांना समजण्यासाठी यांचा वापर करू शकतात. तिसरा जो पॉईंट आहे, दीज आर नॉट फॉर अम्युजमेंट. तर हे काही अम्युजमेंटसाठी किंवा एन्जॉयमेंटसाठी हे जे साहित्य आहे ते नाही आहे, तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आहे, विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहण करण्यासाठी आहे, विद्यार्थी लवकर कसे शिकतील या सर्व गोष्टींसाठी आपल्याला ह्या TLMचा जो वापर आहे तो करायचा आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे, वर्ड राईट ॲडव्हांटेजेस ऑफ इन्स्ट्रक्शनल मटेरियल. 2 मार्कासाठीचा हा परत एक प्रश्न येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे की इन्स्ट्रक्शनल मटेरियल वापरण्याचे क्लासरूममधले फायदे लिहा. तर आपल्याला ॲडव्हांटेजेस लिहिताना आपण असे लिहू शकतो, लेसन बिकम लाईव्हली. जेव्हा आपण इन्स्ट्रक्शनल मटेरियल वापरतो तेव्हा आपला जो लेसन आहे तो लाईव्हली होणार आहे, एक जिवंतपणा त्याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर आहे टीचिंग बिकम्स इफेक्टिव्ह. आपली जी टीचिंग आहे ती आपण जेव्हा TLM जेव्हा वापरत असतो तर तेव्हा ॲटोमॅटिकली जे इफेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये एक इफेक्टिव्हपणा येत असतो. त्यानंतर आहे ग्रास्पिंग बिकम्स इझी. विद्यार्थ्यांना जसं की आपण बघितलं की 94% जे नॉलेज ॲक्वायर होत असतं ते आईज आणि इयर्सच्या माध्यमातून होत असतं. जेव्हा आपण TLMs वापरतो तेव्हा विद्यार्थी आकर्षित होता आपल्या बोलण्याकडे आणि आपण जे शिकवतोय ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं. त्यामुळेच पहिला, दुसरा आणि तिसरा जो पॉईंट आहे तो इथं सिद्ध होतो की बिकम लाईव्हली होतं. लेसन्स जे आहेत ते जिवंतपणा त्यामध्ये येतो, एक इफेक्टिव्ह वातावरण क्लासमध्ये बनतं. आणि ग्रास्पिंग बिकम इझी. ग्रास्पिंग म्हणजे विद्यार्थी जे नॉलेज घेत असतात, ॲक्वायर करत असतात ते त्यांना इझी होतं. नो रिक्वायरमेंट टू डिपेंड अपॉन द मदर टंग. जेव्हा आपण हे TLMs वापरत असतो, इन्स्ट्रक्शनल मटेरियल वापरत असतो त्यावेळेस आपल्याला ट्रान्सलेशनची किंवा मदर टंगची गरज नसते, कारण विद्यार्थी ऑलरेडी त्या TLMsच्या माध्यमातून शिकत असतात, त्यामुळे तिथे मदर टंग वापरण्याची गरज नसते. पाचवा जो पॉईंट आहे, फिक्सेशन ऑफ द टॉपिक फॉर अ लॉंग टाईम. एकदा जर विद्यार्थी ह्या TLMsच्या साह्याने जर शिकले तर हे विद्यार्थ्यांचं जे नॉलेज आहे त्यांच्या फिक्सेशन जे होत असतं ते लाईफ लॉंग होत असतं, खूप वेळापर्यंत ते विसरत नाही आहे जेव्हा ते TLMच्या माध्यमातून शिकतात
त्यानंतर आहे ऑपॉर्च्युनिटी फॉर द स्टुडंट्स टू पार्टिसिपेट. विद्यार्थी ह्या अशा जर TLM जर वापरत असो, विद्यार्थ्यांना जर आपण जर चान्स दिला, त्यांना जर आपण मोका दिला, तर ते पुढे येऊन असे TLMs जे वापरत असतात, पार्टिसिपेट करत असतात आणि विद्यार्थ्यांना एक संधी मिळते. त्यानंतर टीचिंग लेवल इन्क्रीजेस. जेव्हा आपलं TLM रेग्युलरली वापरत असतो, त्यावेळेस आपलं टीचिंग जे आहे ते टीचिंग लेवल व्यवस्थितपणे सुधारत असते. तर हे काही जे 6-7 पॉईंट्स जे आहेत ते आहेत ॲडव्हान्टेजेस. परत एकदा वाचूया. लेसन बिकम्स लाईव्हली, टीचिंग बिकम्स इफेक्टिव्ह, grasping becomes easy, no requirement to depend upon the mother tongue, fixation of the topic for a long time, opportunity for the students to participate, teaching level increases. अशा प्रकारे हे ॲडव्हान्टेजेस ऑफ द इन्स्ट्रक्शनल मटेरियल आहे. 7वा जो प्रश्न आहे त्यामध्ये 3 प्रश्न इन्क्लूड आहे एकत्र. व्हॉट आर द टाइप्स ऑफ इन्स्ट्रक्शनल मटेरियल, किंवा त्यामध्ये असंही विचारू शकता की मेक अ लिस्ट ऑफ व्हिज्युअल एड्स, किंवा मेक अ लिस्ट ऑफ ऑडिओ एड्स, किंवा मेक अ लिस्ट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एड्स. अशा या 3 टाईपचे जे आहेत, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. या तिन्हींपैकी दुसरा जो क्वेश्चन आहे मेक अ लिस्ट ऑफ, हा इम्पॉर्टंट आहे. तिसरा क्वेश्चन आहे हाऊ विल यू यूज LCD, प्रोजेक्टर, TV और एनी अदर इंस्ट्रक्शनल मटेरियल इन युअर क्लास. तर सर्वप्रथम पहिला जो प्रश्न आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ इन्स्ट्रक्शनल मटेरियल तो बघूया. आणि हे बघत असतानाच हे पुढचे 2 आणि 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यांचाही आपल्याला आन्सर यातनं मिळून जाईल. तर देर आर 2 टाइप्स ऑफ इन्स्ट्रक्शनल मटेरियल. इन्स्ट्रक्शनल मटेरियलचे मेनली 2 टाईप पडतात. पहिला आहे प्रिंट मटेरियल आणि दुसरा आहे नॉन प्रिंट मटेरियल. प्रिंटचा अर्थ होतो की जे छापील मटेरियल आहे ते, आणि दुसरं आहे नॉन प्रिंट मटेरियल जे छापील नाही आहे. तर पहिल्या प्रिंट मटेरियलमध्ये 2 टाईप आहेत. पहिला आहे टेक्स्ट बुक आणि दुसरा आहे सप्लिमेंटरी मटेरियल. पहिलं जे टेक्स्ट बुक आहे जे विद्यार्थी दररोज आपल्याबरोबर आणतात, आणि जे मेन सब्जेक्ट्सचे जे बुक असतात, इंग्लिशचं पुस्तक असेल, हिंदीचं पाठ्यपुस्तक असेल, तर अशा पद्धतीचे जे टेक्स्ट बुक्स विद्यार्थ्यांकडे असतात प्रत्येक विषयाचे, ते प्रिंट मटेरियलमध्ये येतात. आणि त्याचबरोबर टेक्स्ट बुक्स बरोबर काही सप्लिमेंटरी प्रिंट मटेरियल्स ही असतात, ते आपण एक बघूया. त्यामध्ये असतात वर्कबुक, रेफरन्स बुक्स, टीचर्स हँडबुक, त्याचबरोबर न्यूजपेपर्स आणि मॅगझिन आर्टिकल्स. हे काही सप्लिमेंटरी प्रिंटेड जे फॉर्ममधले मटेरियल आहेत. ते वर्कशीट्स काय असतं की एखाद्या युनिटवरती स्पेशली डिझाईन असतात काही क्वेश्चन्स, आणि ते विद्यार्थ्यांना त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात. अशा प्रकारे वर्कशीटचं वर्कबुक असतं. त्यानंतर आहे रेफरन्स बुक्स. एखाद्या टॉपिकविषयी सखोल माहिती जर कोणाला पाहिजे असेल तर ही रेफरन्स बुक्सच्या साह्याने मिळू शकते. तिसरा आहे टीचर्स हँडबुक. नावावरूनच कळेल की टीचरना एक हँडबुकच्या साह्याने एक मदत मिळते की कशा पद्धतीने शिकवायचं आहे, कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आपण तो टॉपिक शिकवताना करू शकतो, हे टीचर्स हँडबुकमधनं कळतं. त्यानंतर आहे न्यूजपेपर्स. शिक्षणाविषयीच्या किंवा शिक्षण क्षेत्राशी निगडीत भरपूर साऱ्या गोष्टींचा समावेश न्यूजपेपरमध्ये होत असतो. एखादा आर्टिकल असेल, एडिटोरियल पेज असेल, संपादकीय पेज असेल, तर अशा विविध प्रकारे न्यूजपेपरमध्ये एखाद्याविषयी भरपूर माहिती येत असते. त्यानंतर आहे मॅगझिन्स आर्टिकल्स. एखादा मासिक असेल, पाक्षिक असेल, तर अशा पद्धतींच्या मॅगझिन्समध्ये काही आर्टिकल्स येत असतात, क्रमवार येत असतात, आणि ह्या आर्टिकल्सच्या द्वारे आपल्याला एखाद्या घटकाची माहिती मिळू शकते. तर हे एक सप्लिमेंटरी मटेरियल होऊ शकतं. दुसरा जो टाईप आहे तो आहे नॉन प्रिंट मटेरियल. तो आपण बघणार आहोत. ह्या नॉन प्रिंट मटेरियलवरती जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात, आणि बऱ्याच वेळेस आपण टेक्स्टबुक आणि हे अदर जे मटेरियल आहे प्रिंटेड ते तर वापरतच असतो, पण नॉन प्रिंट मटेरियल जेव्हा वापरायचं असतं त्यावेळेस आपल्याला जास्त एफर्ट्स करावे लागतात. आणि ह्या जे 3 प्रकारचे जे मटेरियल आहे, ह्या 3 प्रकारच्या टाईप्सने आपल्याला खूप सारे प्रश्न एक्झामच्या दृष्टीने विचारले जाऊ शकतात. तर पहिला जो याचा टाईप आहे तो आहे ऑडिओ मटेरियल, दुसरा आहे व्हिडिओ मटेरियल, आणि तिसरा आहे ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल. तर एक आपण ह्या तिन्ही टाईपचा बघूया. ऑडिओ मटेरियलमध्ये काय काय आहे? रेडिओ, टेप रेकॉर्डर, रेकॉर्ड प्लेअर,
किंवा कॅसेट प्लेअर रेकॉर्डर आणि लँग्वेज लॅबोरेटरी. ऑडिओ मटेरियलमध्ये बघा की ऑडिओ म्हणजे फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांना ऐकायला येईल, त्यामध्ये बघण्याचं काही जास्त काम नसेल. एखादं जे उपकरण जे असेल त्यातनं आवाज क्रिएट होणार आहे आणि विद्यार्थ्यांना ऑडिओच्या सहाय्याने ज्ञानग्रहण होणार आहे. तर पहिला आहे रेडिओ. या रेडिओच्या सहाय्याने आपण कसं विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. समजा एखादा जर प्रोग्राम असेल, ब्रॉडकास्ट जर तो होणार असेल, तर शिक्षक विद्यार्थ्यांना आधीच माहिती देतील, रेडिओ अरेंज करतील आणि होणाऱ्या जो टाईम असेल त्या टाईमला विद्यार्थ्यांना एखाद्या कक्षामध्ये एखाद्या वर्गामध्ये बसून विद्यार्थ्यांना तो कार्यक्रम ऐकवतील आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना तो कार्यक्रम त्यांनी ऐकला त्यावरती विविध सारे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचं नॉलेज ते चेक करू शकता. नंतर आहे टेप रेकॉर्डर. विद्यार्थ्यांना एखादी कथा, गोष्टी, गाणे जे पण काही असेल ते ऐकवण्यासाठी टेप रेकॉर्डरचा वापर करू शकतो. त्यानंतर आहे कॅसेट किंवा रेकॉर्ड प्लेअर. विद्यार्थी स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून याद्वारे त्यांचं प्रोनाऊन्सिएशन्स चेक करू शकता किंवा वक्तृत्व स्पर्धा जी असेल किंवा आपण कुठे चुकतो बोलताना हे ते चेक करू शकता. त्यानंतर आहे लँग्वेज लॅबोरेटरी. जी भाषेची जी प्रयोगशाळा आहे ती असते. यामध्ये लेंग्वा फोन्स किंवा अदर इलेक्ट्रिक जे मटेरियल असतात ते इथे उपलब्ध असतात आणि विद्यार्थी त्यांच्या साहाय्याने शिकत असतात. त्यानंतर आहे व्हिज्युअल मटेरियल. व्हिज्युअलचा अर्थ होतो दिसणारे दृश्य. जसं की आपण मराठी भाषेत किंवा हिंदी भाषेमध्येही बघितलं की दृश्य मटेरियल किंवा दृक् साधने. त्यामध्ये आहे ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड विषयी जास्त सांगणार नाही, कारण प्रत्येकाला माहीत आहे की ब्लॅकबोर्डवरती टीचर शिकवतात आणि विद्यार्थी ते कॉपी करतात. तर ब्लॅकबोर्ड हा एक व्हिज्युअल मटेरियल झाला. त्यानंतर स्लाइड्स ज्या आहेत त्याही आपण बघितलेल्या आहे की टीचर काही स्लाइड्स तयार करतात आणि विद्यार्थ्यांपर्यंत जो टॉपिक पोहोचवायचा आहे तो PPTद्वारे किंवा स्लाइड्सद्वारे शिक्षक पोहोचवू शकतात. त्यानंतर आहे पिक्चर्स. बऱ्याच वेळेस असं होतं की जी काही वस्तू आहे ती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वरूपात दाखवता येत नाही, तर शिक्षक त्यांना पिक्चर्सच्या माध्यमातून दाखवतात. जसं की जंगली प्राणी आहेत किंवा मोठ्या स्वरूपाचे जे प्राणी आहेत किंवा नदी असेल, डोंगरे असतील, ज्वालामुखी असेल, तर विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्ष दाखवले जाऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षक त्यांना पिक्चर्सच्या साहाय्याने हे दाखवत असतात. त्यानंतर आहे फिल्म स्ट्रिप्स. या फिल्म स्ट्रिप्सच्या साहाय्याने एखादा प्रोजेक्ट असेल, एखादी घटना जी झालेली असेल ती शिक्षक विद्यार्थ्यांना दाखवू शकतात. त्यानंतर आहे OHP, ओव्हर हेड प्रोजेक्टर, ज्याला आपण OHP म्हणतो. तर OHPच्या साहाय्यानेही टीचर विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. एखादं पेज त्या OHPच्या साहाय्याने ते प्रोजेक्ट करू शकतात आणि विद्यार्थ्यांना ते समोरासमोर दिसेल. हा LCD प्रोजेक्टरच्या आधीचा जो काळ जो होता तो होता ओव्हरहेड प्रोजेक्टरचा. ह्या मशीनमध्ये एक लाईट लावलेली असते भिंगच काचेचा वापर करून. जे काही आपल्याला दाखवायचं आहे विद्यार्थ्यांना ते प्रोजेक्ट केलं जातं भिंतीवरती किंवा एखाद्या सफेद पडद्यावरती आणि विद्यार्थी ते बघून शिकत असतात. LCD प्रोजेक्टर आता स्मार्ट बोर्ड पण आलेले आहेत. इंटरॅक्टिव्ह पॅनल जे आहेत तेही आहेत. तर ह्या LCD प्रोजेक्टरच्या माध्यमातून PC ला जोडून CPU ला जोडून टीचर टीच करू शकता. त्यानंतर आहे ग्राफ्स. गणित विषयामध्ये ग्राफचा खूप भरपूर सारा वापर होतो. एखादी माहिती संकलित जी माहिती आहे ती विद्यार्थ्यांना दृश्य स्वरूपात दाखवण्यासाठी ग्राफ्स किंवा आलेखांचा वापर केला जातो. त्यानंतर आहे चार्ट्स. इंग्रजी विषय शिकवताना काही जर रूल्स असतील, काही एक्झाम्पल्स असतील, अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स शिकवताना टीचर चार्टचा वापर करू शकतात. त्यानंतर मॅप्स आणि ग्लोब. मॅपच्या साहाय्याने विविध ठिकाणे, पर्यटन स्थळे, राज्य, जिल्हे, देश अशा विविध प्रकारचे जे भौगोलिक स्थाने आहेत ते दाखवू शकतात. ग्लोबच्या साहाय्याने खंडांची ओळख, मोठमोठाले पर्वतरांगा अशा पद्धतीने टीचर विद्यार्थ्यांना ग्लोबच्या साहाय्याने शिकवू शकतात. त्यानंतर आहे पोस्टर्स. एखाद्या घटकातील महत्त्वपूर्ण बाबी ज्या आहेत त्या पोस्टरच्या साहाय्याने आपण विद्यार्थ्यांना जिथे सहजतेने दिसतील अशा ठिकाणी आपण पोस्टर्स चिटकवू शकतो. त्यानंतर आहे स्पेसिमेन्स. जे काही स्पेसिमेन्स असतात, जसं की एखादी प्रतिकृती असेल त्या प्रतिकृतीमध्ये विद्यार्थ्यांना ती प्रतिकृती दाखवली जाते. जसं की विज्ञानामध्ये भरपूर वेळेस आपल्याला
एखादी प्रतिकृती किंवा एखादा सॅम्पल म्हणून आपण जे म्हणू की स्पेसिमेन ते दाखवले जातात. समजा साप असेल तर सापाची कातडी असेल किंवा एखादा हाड असेल, सांगाडा असेल तर हे स्पेसिमेनमध्ये येत असेल, किंवा एखादा मेटल असेल तर मेटलचा एखादा तुकडा त्यांना सॅम्पल म्हणून दाखवला जातो. त्यानंतर आहे इपिडिओस्कोप. ऑब्जेक्ट्स, रिअल जे ऑब्जेक्ट्स आहेत तेही दाखवले जाऊ शकतात. फ्लॅश कार्ड्स आहेत की एखाद्या कार्डवरती विद्यार्थ्यांना नवीन शब्द जे असतील ते नवीन शब्द शिकवले जाऊ शकतात. इपिडिओस्कोपमध्ये विविध प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना दाखवली जाऊ शकते. त्यानंतर आहे एव्ही मटेरियल्स, ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल. यामध्ये आहे मोशन पिक्चर्स. मोशन पिक्चर्समध्ये मूवी, व्हिडिओ, यूट्यूब व्हिडिओज हे येऊ शकतात. LCD प्रोजेक्टरवरती आपण ते प्रोजेक्ट करून विद्यार्थ्यांना दाखवू शकतो, फिल्म शो करू शकतो किंवा एखादा मूवी विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. त्यानंतर आहे टेलिव्हिजन. LCD प्रोजेक्टर किंवा कम्प्युटरच्या आधीचा जो काळ होता त्यावेळेस प्रत्येक शाळेमध्ये एक टेलिव्हिजन असायचा आणि त्या टेलिव्हिजनवरती एका ठराविक वेळेसाठी किंवा एका ठराविक वेळेला ज्ञानवर्धक जे कार्यक्रम आहेत ते प्रसारित केले जायचे आणि विद्यार्थी ते बघायचे. त्यानंतर आहे व्हिडिओ टेप. आपल्या ज्या VCD असतील, DVDs ज्या असतील, फ्लॉपी डिस्क ज्या असतील, याच्या साह्याने जे कॅसेट्स ज्या असतील याच्या साह्यानेही विविध लेसन्स टीचर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे. तर अशा प्रकारे हे दोन टाईप जे बघितले आणि त्या नॉन प्रिंट मटेरियलमधला तीन जे टाईप आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर 8वा प्रश्न जो आहे, एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ मटेरियल डेव्हलपमेंट. आता जे इन्स्ट्रक्शनल मटेरियल जे आहे ते टीचर तयार करत असतात आपल्या सोयीने. तर ते तयार करत असताना काही तत्वे दिलेले आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत, तर ते काय काय आहेत ते बघायचे आहे. हा 4 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ मटेरियल डेव्हलपमेंट. मटेरियल डेव्हलपमेंट करताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. तर इंटरनल पार्ट. The instructional material should be integral part of the topic. It should not seem that it is the separate of that topic. It should not supersede the topic. For example, समजा जे पण आपण इन्स्ट्रक्शनल मटेरियल बनवणार आहोत ते त्याच्याशी संबंधित पाहिजे आणि असं नाही वाटलं पाहिजे की तो टॉपिकला सोडून किंवा ते एक सेपरेट फॉर्ममध्ये TLM जे आहे ते बनवलेलं आहे. समजा आपल्याला जर ज्वालामुखी जर शिकवायचं असेल तर आपण ज्वालामुखीचं जे काही पिक्चर असेल किंवा LCD वरती जी एखादा सीन जर दाखवणार असेल तर तो ज्वालामुखीचा पाहिजे. जर आपण ज्वालामुखीच्या ऐवजी जर आपण पूर दाखवत बसलो, महापूर दाखवत बसलो किंवा नद्यांविषयी, समुद्राविषयी जर जी माहिती जर दिली तर ती इरिलेव्हंट होते आणि तो इंटरनल जो पार्ट आहे तो TLMचा किंवा इन्स्ट्रक्शनल मटेरियलचा तो इथे नसतोय. त्यामुळे पहिला जो मुद्दा आहे की इंटरनल पार्ट जो आहे एकत्रीकरण किंवा त्याचा सहसंबंध त्या टॉपिकशी पाहिजे. सिलेबस अँड इन्स्ट्रक्शनल मटेरियल. While teaching parts of speech in English, the teacher prepares charts with proper example. That chart should be so prepared they should help the students to understand 8 parts of speech. हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की जर टीचर जर पार्ट ऑफ स्पीच जर शिकवणार जर असेल तर शिक्षकांनी 8 पार्ट्स ऑफ स्पीच जिथनं विद्यार्थ्यांना शिकायला मिळतील असा काहीतरी चार्ट त्यांनी प्रिपेअर केला पाहिजे. तर त्याच वेळेस ते इंटरव्ह्यूटी जी आहे टॉपिकची ती पाहायला मिळेल. त्यानंतर आहे प्रॉपर सिलेक्शन. While developing the instructional material, the teacher should take care that he or she should feel necessity. For example, if while teaching a poem on the aerial sunset, the teacher draws a good picture of it, it's okay, but not essential because everybody has seen the sunset in his life. But while teaching the igloo, the teacher prepares a model or draws a picture and presents it. It is proper because the students have not seen such type of cold, snowy and small house. तर जे काही सिलेक्शन जे आहे आपलं सब्जेक्ट किंवा TLMचं सिलेक्शन आहे ते प्रॉपर पाहिजे. जे जर समजा शिक्षक एखाद्या सनसेट जो आहे किंवा सूर्यास्त जो शब्द आहे तो विद्यार्थ्यांना जर समजून सांगण्यासाठी जर फळ्यावरती एखादं चित्र जर काढत असतील किंवा एखादं चित्र विद्यार्थ्यांना जर दाखवत असतील तर ते इतकं
इरिलेव्हंट वाटतं, की कारण प्रत्येक जणाला सूर्यास्त काय आहे किंवा सूर्य मावळणे काय आहे ही घटना प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये दररोज बघत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते सांगूनही समजेल. त्यामुळे जे काही सिलेक्शन जे आहे TLMचं ते इथं थोडंसं ओव्हर वाटतं. त्याऐवजी जर शिक्षक समजा इग्लू जे घराची एक पद्धत आहे ते जर शिकवताना शिक्षक जर फक्त सांगत असतील की इग्लू घर असं असतं असं असतं तर ते चालणार नाही. कारण कोणीही विद्यार्थ्यांनी त्या ठराविक टाईमापर्यंत इग्लू जे घर आहे ते बघितलेलं नसतं. त्यामुळे विद्यार्थ्यांकडनं शिक्षक इग्लू घराची प्रतिकृती बनवून घेऊ शकता किंवा इग्लू घराची जी PPT आहे किंवा व्हिडिओ जो आहे तो विद्यार्थ्यांना दाखवू शकता. त्यानंतर आहे युजेबिलिटी. द टीचर शुड टेक केअर व्हाईल डेव्हलपिंग इन्स्ट्रक्शनल मटेरियल दॅट इट मस्ट हॅव युजेबिलिटी. अ व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट like a pin, a very big object like a full size model of camel sets no usability. जर ज्याचा जो वापर आहे तो व्यवस्थितपणे जर होत असेल, त्याची युजेबिलिटी जर होत असेल, त्याचा वापर जर वर्गामध्ये जर होत असेल तर त्याची युजेबिलिटी चांगली असते. जर समजा शिक्षक विद्यार्थ्यांना पिन किंवा पिना इतकंच छोटं जर मटेरियल ऑब्जेक्ट जर दाखवत असतील तर ते शेवटच्या विद्यार्थ्याला दिसणार नाहीये आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. किंवा कॅमलची जी प्रतिकृती दाखवत असताना कॅमल इतका जर मोठा जर त्यांनी जी प्रतिकृती जर आणली तर त्याचाही काही उपयोग होणार नाहीये. कारण विद्यार्थ्यांना दिसेल आणि समजेल एवढ्या मोठ्या आकाराची कोणतीही वस्तू जी असेल त्याचं प्रतिकृती किंवा प्रतिरूप जे आहे ते असायला पाहिजेत. आणि तेच वापर करताना जर ते खूपच लहान किंवा खूपच मोठं असेल तर ते इन्स्ट्रक्शनल मटेरियल चांगल्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यानंतर रिलेटेड टू पीपल्स एक्सपिरियन्स. विद्यार्थ्यांचे जे अनुभव आहेत त्याच्याशी रिलेट करणार पाहिजे. While developing the material, the teacher should take care that it should be within the pupil's experiences. For example, the student of most of the states our country have no experience of snowfall. The student in our country have no experience of weaving igloo house. So the material development should be based upon the concept that should be within the pupil's experiences. आता समजा एखादं जे TLM जे असेल आणि ते बनवताना जर विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही इग्लूचं घर बनवा तर विद्यार्थ्यांना ते पहिल्याच वेळेस समजणार नाही, कारण त्यांनी ते एक्सपिरियन्स केलेलं नाही आहे. आपल्याकडे जर स्नोफॉल होत नाही बऱ्याच राज्यांमध्ये तर विद्यार्थ्यांना स्नोफॉल काय असतो किंवा इग्लू घर का बांधायचं असतं किंवा त्याचा उपयोग काय आहे हे कळत नसतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दैनिक जीवनाशी जो संबंध आहे अशा पद्धतीचा TLM विद्यार्थ्यांकडून बनवून घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांचा ज्या गोष्टीशी जास्त संबंध नाही अशा प्रकारचं मटेरियल त्यांना दाखवायचं आहे. त्यानंतर आहे ॲड्युकेट प्रिपरेशन. while developing the material, adequate preparation is essential. For example, if the teacher is preparing slides for PPT lesson on the topic tense, he or she has to decide first how many slides are required, which example would be suitable. त्यानंतर आहे की what should be the proper sequence, proper construction, spellings, all these points must be considered and after the adequate preparation the slides should be prepared. TLM किंवा जे काही मटेरियल तयार करत असताना आपली किंवा शिक्षकांची आधी जी ॲडव्हान्सची जी तयारी आहे ती पाहिजे. समजा एखादा लेसन शिकवत असताना किती PPT मध्ये किती स्लाइड्स वापरायच्या, किती मिनिटांची PPT बनवायची, जे प्रेझेंटेशन आहे ते किती मिनिटे चालणार आहे किंवा PPT मध्ये काही जर ॲड करायचं असेल तर शिक्षक ते काय बोलणार आहे, या सर्वांची आधी किंवा ॲडव्हान्समध्ये जी तयारी आहे ती शिक्षकांना झालेली पाहिजे. की त्यामध्ये एक्झाम्पल्स कोणते द्यायचे, रूल कोणता वापरायचा, विद्यार्थ्यांना सुटेबल आहेत की नाही, विद्यार्थ्यांना समजेल की नाही, की त्या किंवा त्या PPTचा किंवा त्या स्लाईडचा सिक्वेन्स काय असायला पाहिजे, जे सेंटेन्स आहे ते प्रॉपरली कन्स्ट्रक्टेड आहे की नाही, स्पेलिंग्स त्यामध्ये मिस्टेक्स आहेत का, हे जेव्हा टीचर आधीच बघत असतो तेव्हा त्यांचं इन्स्ट्रक्शनल मटेरियल एक इफेक्टिव्ह पद्धतीने बनत असतं. त्यानंतरचा जो पॉईंट आहे अकॉर्डिंग टू द एज अँड इंटेलिजन्स. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आपण त्यांचा एज, त्यांचा नीड, त्यांचे इंटरेस्ट, त्यांची भाषा हे गोष्टी आपण लक्षात घेऊन त्या दृष्टीने आपण इन्स्ट्रक्शनल मटेरियल बनवायला पाहिजे. त्यानंतर 7वा जो पॉईंट आहे appropriateness. While developing the instructional material, a care should be taken care that it must be appropriate, suitable, proper, acceptable to that particular age group. For example,
While preparing the flashcard for the student of first standard, they must be written the capital letter in bold type and with the particular picture. जर ॲप्रोप्रिएट असतील, जर विद्यार्थ्यांचा वयोगट जर छोटा असेल तर विद्यार्थ्यांना त्या पेपरवरती किंवा चार्ट पेपरवरती बोल्ड अक्षरामध्ये कॅपिटल लेटर्समध्ये तो शब्द जर लिहून दिला तर तो विद्यार्थ्यांना कळणार आहे. समजा जर विद्यार्थ्यांना डॉग जर DOG ही जर स्पेलिंग शिकवायची असेल तर कॅपिटल लेटर्समध्ये बोल्ड अक्षरामध्ये एका चार्ट पेपरवरती एकच शब्द जर लिहिला आणि त्याबरोबर समजा त्या टॉपिकचं जर चित्र जर आपण काढलं तर ते विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे समजणार आहे. ते हे झालं छोट्या मुलांसाठी. मोठ्या मुलांसाठी आपण अशा पद्धतीने जर शिकवलं तर आपला वेळ वाया जाईल आणि कारण विद्यार्थ्यांना हे सर्व स्पेलिंग येत असतं. समजा 8वीच्या वर्गामध्ये डॉग हा जर शब्द किंवा कोणताही शब्द शिकवायचा असेल तर ही पद्धत आपल्याला वापरता येणार नाही कारण तिथे ती ॲप्रोप्रिएट नाही आहे. तर छोट्या मुलांसाठी ही पद्धत ॲप्रोप्रिएट आहे आणि आपला जो 7वा पॉईंट होता की ॲप्रोप्रिएटनेस पाहिजे विद्यार्थ्यांना शिकवताना. त्यानंतर आहे ऑथेंटिसिटी. The information given in the instructional material must be true, real and genuine. For example, while developing a chart of the rulers in history, their names, their sequence, their period must be authentic. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो, काहीही शिकवत असतो, तेव्हा आपण जी माहिती इम्पार्ट करत असतो, जी माहिती देत असतो ती एकदम रिअल पाहिजे, ट्रू पाहिजे आणि जेन्युइन पाहिजे. किंवा व्हॉट्सअपवरून मिळालेली जी माहिती आहे किंवा कुणातरी सांगितलं किंवा कुणीतरी कुठून तरी आपण ऐकलं किंवा वाचलं ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता कामा नये. जी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल ती 100% आपली काय पाहिजे, एकदम ऑथेंटिक पाहिजे. समजा पॉप्युलेशन आहे, वर्ल्डचं पॉप्युलेशन किती आहे, आजच्या वेळेस किती आहे, तर तुम्ही 10 वर्षापूर्वीचं जर सांगत असाल, 20 वर्षापूर्वीचं जर जे सांगत असाल ती माहिती त्यावेळेस ट्रू होती पण ती माहिती आत्ता ट्रू नाही आहे. तर आपल्याला जो सांगायचा आहे तो 2020-21चा आकडा सांगायचा आहे किंवा 2000 आत्ता 2023 चालू आहे. तर आजच्या काळामध्ये जे काही ट्रू आहे, जे काही फॅक्ट्स आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. जर समजा तुम्ही हिस्ट्री शिकवत असाल तर कोणी कोणी राज्य केलं तर त्यांचे नाव काय आहे, त्यांच्याविषयी कोणताही पूर्वग्रह न ठेवता किंवा कोणत्याही प्रकारची जी भावना आहे ती न ठेवता विद्यार्थ्यांपर्यंत जे काही सत्य आहे ते पोहोचलं गेलं पाहिजे. त्यांचा सिक्वेन्स, त्यांचा टाईम पिरियड हे सर्व ऑथेंटिक पाहिजे. कधी कधी हिस्ट्रीमध्ये खूप साऱ्या अशा घटना आहेत की ज्यामध्ये काही लोकांचा विश्वास नसतो किंवा द्विधा परिस्थिती तयार झालेली असते एखाद्या कालखंडाविषयी किंवा एखाद्या राजाविषयी, त्याने खरंच राज्य केलेलं आहे की नाही किंवा कुणाच्या भावना दुखावल्या जातात. तर अशा वेळेस कधी कधी टीचरकडूनही काही चुका होऊ शकतात. तर अशा वेळेस टीचरनी जी जेन्युइन इन्फॉर्मेशन आहे, जी रिअल आहे आणि जी ट्रू आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. त्यानंतर आहे कॉस्ट. While developing the instructional material, one must consider about the cost, as the budget for that is fixed. One should not forget the limit. आता जो येणारा जो खर्च असेल, समजा आपण एका महिन्यामध्ये 20 वेळेस एखाद्या वर्गात जर जात असू तर 20 दिवसांसाठी 20 TLM जर बनवत असू आपण तर प्रत्येकासाठी जर 100 रुपये खर्च जर येत असेल तर 2000 रुपये आपल्याला लागतील. तर एवढं बजेट काय आपल्याकडे TLM बनवण्यासाठी जे नसतं. आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे एका शिक्षकाला 150 ते 250 रुपये एका महिन्यामध्ये मिळत असतात TLM बनवण्यासाठी. तर 150 ते 250 रुपयामध्ये जे काही TLM तुमच्याकडनं बनेल ते TLM आपल्याला बनवायचं असतं आणि एक TLM जे बनवलं ते प्रत्येक वर्गामध्ये किंवा प्रत्येक विषयामध्ये आपल्याला ते युजफुल होतं की नाही अशाही पद्धतीने आपल्याला ते बनवायचं आहे. एकदा जे TLM बनवलं ते पुढच्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्गामध्ये किंवा दुसऱ्या शिक्षकांनाही ते वापरायला द्यायचं आहे, जेणेकरून जी आपली कॉस्ट जी असणार आहे ती कमी होणार आहे आणि आपलं जे बजेट आहे त्या बजेटमध्येच आपण TLMs बनवू शकतो. त्यानंतर आहे इंटरेस्ट. द मेन पर्पज ऑफ डेव्हलपिंग द इन्स्ट्रक्शनल मटेरियल इज टू हेल्प द स्टुडंट्स टू अंडरस्टँड द टॉपिक. विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक किती समजला किंवा त्यामध्ये इंटरेस्ट तयार होण्यासाठी आपण ते विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट्स किंवा इन्स्ट्रक्शनल मटेरियल देत असतो. समजा एखादं घर जे आहे किंवा कच्चं घर आहे किंवा पक्का घर आहे, डबल मजली घर जे आहे किंवा इग्लूसारखं घर आहे, हे विद्यार्थ्यांना आपण बनवायला देत असतो. कारण असं काही बनवल्यानंतर विद्यार्थ्यांना काय होणार आहे, विद्यार्थ्यांचे इंटरेस्ट त्यामध्ये वाढणार आहे.
for that the for that the students must feel some sort of interest in that, otherwise it will be of no use. For that, while developing the instructional material, the teacher has to consider the interest and liking of the स्टुडंट्स. विद्यार्थ्यांच्या इंटरेस्टचा, लाईक्स डिसलाईकचाही इथे विचार केला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांचं वयोगट लक्षात घेतलं पाहिजे, एज ग्रुप, त्यांचं ग्रेड, त्यांचे इंटरेस्ट लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांना ते काम दिलं गेलं पाहिजे. अदरवाईज त्यांच्या शिकण्याचा किंवा न शिकण्याचा काही तिथे फरक पडणार नाही आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9. व्हॉट आर द स्टेजेस अँड स्टेप्स ऑफ मटेरियल डेव्हलपमेंट. तर मटेरियल तयार करताना आपल्याला कोणत्या कोणत्या स्टेजेस आहे, स्टेप्स आहे त्या बघायच्या आहे. हा क्वेश्चन नंबर 9 आहे आणि लास्ट क्वेश्चन आहे तो आपण बघूया की स्टेप्स कोणत्या कोणत्या पायऱ्या आहेत, कशा पद्धतीने आपल्याला मटेरियल बनवता येतं. द इंस्ट्रक्शनल मटेरियल डेव्हलपमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टीचिंग लर्निंग प्रोसेस because this material helps the teacher to learn. Learning becomes easy with this material. When this material is used in the classroom, the difficult subject matter becomes easy. There is a sort of thinking of the subject with real life situations. The learning and grasping becomes very easy while teaching the subject like English. The teacher does not require to depend on the use of the mother tongue. The student feel a sort of variety in learning process. We have studied the types of instructional material as well as the principles of material development. Now we will सी द स्टेजेस अँड स्टेप्स ऑफ द मटेरियल डेव्हलपमेंट. जसं की आपण बघितलं की विद्यार्थ्यांसाठी इन्स्ट्रक्शनल मटेरियल टीचिंग लर्निंग करताना जर वापरलं तर विद्यार्थ्यांपर्यंत ते ज्ञान खूप व्यवस्थितपणे पोचत असतं. विद्यार्थ्यांचं जे ज्ञान आहे ते दृढ होत असतं आणि 94% जे नॉलेज आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचत असतं. तर अशा पद्धतीने आपण बघितलं आहे की टीचिंग लर्निंग मटेरियल जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता ते बनवताना कोणत्या कोणत्या स्टेप्स येतात ते आपल्याला बघायचं आहे. पहिली जी आहे प्रिपेअर अ वर्किंग आउटलाईन. दिस इज अ प्लॅनिंग स्टेज. फर्स्ट ऑफ ऑल द टीचर हॅज टू आयडेंटिफाय द ऑब्जेक्टिव्ह, मेक अ लिस्ट ऑफ द टर्म्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह, देन आस्क दिस क्वेश्चन्स टू युअर सेल्फ. काही प्रश्न दिलेले आहेत खाली, ते जर शिक्षकाने स्वतःला विचारले तर त्यांना ते आन्सर मिळतील आणि त्या पद्धतीने TLM बनवतील. हाऊ मच टाईम विच कंटेंट पार्ट विल बी एक्सप्लेन बाय दिस मटेरियल. आपण जे मटेरियल वापरणार आहोत त्यामध्ये कोणता टॉपिक आपण एक्सप्लेन करणार आहोत किंवा कोणता पार्ट आपण एक्सप्लेन करणार आहोत. समजा ग्रामरमध्ये जर आपल्याला पार्ट ऑफ स्पीच जर शिकवायचे असतील तर पार्ट ऑफ स्पीच शिकवताना आपल्याला कोणत्या प्रकारचं मटेरियल लागेल, एक चार्ट पेपर लागेल, कलर पेन्स लागतील, अशा पद्धतीने आपण तो चार्ट्स बनवू शकतो. हाऊ मच टाईम इट विल टेक टू डेव्हलप इट. व्हॉट इज, दुसरा जो प्रश्न आहे की किती वेळ लागेल. जर तुम्हाला जो एका पाठासाठी किंवा एका कालांशासाठी जर तो शिकवायचा असेल 40 मिनिटासाठी आणि ते बनवण्यासाठी जर तुम्हाला 5 ते 6 दिवस जर लागत असतील तर त्याचा यूज काही आपल्याकडनं होणार नाही किंवा ते सुटेबल नसणार आहे. त्यामुळे किती टाईम लागणार आहे डेव्हलप करण्यासाठी तेही आपल्याला महत्त्वाचं आहे. किंवा डेव्हलप करायला घेतला आणि तो चॅप्टर जर संपून गेला तर त्याचाही तसा उपयोग होणार नाही. त्यामुळे किती टाईम लागणार आहे हे कन्सिडर केलं पाहिजे. व्हॉट इज द रिक्वायर्ड मटेरियल. हे काही जे बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागेल. समजा जर PPT बनवायची असेल तर आपल्याला लॅपटॉप किंवा कम्प्युटर लागेल आणि त्याबरोबर माऊस, कीबोर्ड, CPU अशा ज्या विविध गोष्टी ज्या कम्प्युटर सेटमध्ये येत असतात त्या लागतील. आणि PPT बनवण्यासाठी ज्या विषयावरती आपण PPT बनवणार आहे त्या विषयाची माहिती लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय काय लागणार आहे त्याची एक लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे. व्हॉट विल बी द कॉस्ट. जेव्हा आपण PPTs किंवा अशा गोष्टी बनवत असतो तर त्यावेळेस आपल्याला जास्त कॉस्ट लागत नाही. पण समजा एखादी प्रतिकृती खरेदी करताना किंवा एखादा मॉडेल बनवताना तर आपल्याला अशा प्रकारे ज्या आपण वस्तू जर बनवत असतो तर त्यावेळेस आपल्याला मार्केटमधनं काही गोष्टी खरेदी कराव्या लागत असतात आणि त्यावेळेस कॉस्ट जे आहे किंवा जे बजेट आहे ते आपल्याला त्याचाही विचार करावा लागतो. वेअर विल दिस मटेरियल बी केप्ट. जर यूज झाल्यानंतर आपण ते मटेरियल कुठं ठेवणार आहोत याचाही आपल्याकडला वापर असायला पाहिजे. काही स्कूल्समध्ये संसाधन कक्ष असतात किंवा हेडमास्टरची जी रूम असते तिथे किंवा आर्ट रूम असते किंवा स्टाफ रूममध्येही ह्या सर्व गोष्टी आपण स्टोअर करू शकतो. प्रयोगशाळेमध्येही असे जे TLMs जे आहेत स्टाफ रूममध्येही ठेवू शकतो. इज देअर एनी अदर टीचर ऑफ द सेम सब्जेक्ट गोइंग टू हेल्प इन डेव्हलपिंग द मटेरियल. जर दोन शिक्षक दोन वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जर सेम टॉपिक जर शिकवणार असतील तर किंवा सेम सब्जेक्ट जर शिकवत असतील, सेम टॉपिक जर ते घेणार असतील तर त्या शिक्षकाने ऑलरेडी बनवलेला आहे का किंवा जर बनवणार असेल तर तो टीचर आपल्याला अजून कशा प्रकारे मदत करू शकतो हे जर आपल्याला
कळलं तर आपल्याला ते बनवू शकतो. त्यानंतर आहे व्हेअर विल धिस प्रोसेस बी डन. आता हे जे मटेरियल बनवताना आपल्याला जागा निश्चित करायची की कुठे बनवायचं आहे. आपण स्कूलमध्ये बनवू शकतो किंवा स्कूलची एखादी जी पर्टिक्युलर डेडिकेटेड जी रूम आहे, जसं की संसाधन कक्ष असेल, त्याला आपण रिसोर्स रूम म्हणतो, या कम्प्युटर रूम असेल, प्रयोगशाळा असेल, एखादा चेंबर असेल, तर ती कुठे बनवायची आहे त्याची आणि काय प्रोसेस आहे ती कुठे करायची आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. विल एनी अदर टीचर बी युजिंग दिस, आणि आपण जे मटेरियल बनवणार आहे ते दुसरा टीचर कोणी यूज करणार आहे का हेही आपल्याला माहिती पाहिजे. हॅव यू टेकन प्रायर अँड प्रॉपर परमिशन फॉर दिस. अशी समजा अशी काही काही मटेरियल जे असतात जे प्रिपेअर करण्यासाठी प्रिन्सिपल किंवा हेडमास्टरची परमिशन आवश्यक असते. समजा एखादा आपण मटेरियल बनवतो आहे आणि समजा काही इलेक्ट्रिसिटीचा वापर असेल किंवा एखाद्या वेळेस आपल्याला प्रयोगशाळेमध्ये काही प्रयोग करून जर बनवायचे असेल, तर अशा वेळेस आपल्याला स्कूलची परमिशन घेणं गरजेचं आहे. किंवा कॉस्ट जी लागणार आहे ती जर खूप बजेटच्या बाहेर जाणारी असेल किंवा ती जर जास्त असेल, तर अशाही वेळेस आपल्याला परमिशन घ्यावी लागते. द अँसर ऑफ ऑल दिस क्वेश्चन्स विल बी द वर्किंग आउटलाईन. ही एक वर्किंग आउटलाईन झाली की ह्या प्रश्नांचे उत्तर जेव्हा मिळतात त्यावेळेस एक ढोबळपणे आपल्याला एक आयडिया येऊन जाते की आपल्याला काय बनवायचं आहे आणि काय बनणार आहे. त्यानंतर आहे स्टडी केअरफुल. दिस इज द सेकंड स्टेप ऑफ द मटेरियल डेव्हलपमेंट. ही दुसरी स्टेप आहे स्टडी केअरफुलीची. द टीचर हॅज टू स्टडी व्हेरी केअरफुली अबाउट द टॉपिक विथ द हेल्प ऑफ बुक्स अँड इंटरनेट. जो टॉपिक आहे त्याची माहिती आपल्याला बुक्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून घ्यायची आहे. द टीचर हॅज टू मेक प्रॉपर सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज टू बी performed. For example, if the teacher wants to prepare flashcard for new words in the from the book standard 2, he will have to make the following study carefully. जर एखादं मटेरियल बनवायचं असेल, समजा न्यू वर्ड जर बनवायचे असतील क्लास 2च्या पुस्तकामधनं, तर खालील गोष्टी त्याला लक्षात घ्यायच्या आहे. डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट फ्लॅश कार्ड विथ द हेल्प ऑफ बुक्स अँड इंटरनेट. फ्लॅश कार्डची जी माहिती आहे किंवा त्याच्यावरती काय लिहायचं आहे त्याची जी डिटेल आहे किंवा जे सिक्वेन्स आहे तो त्याला बुक्स किंवा इंटरनेटच्या माध्यमातून मिळेल. मेक अ लिस्ट ऑफ न्यू वर्ड इन द पर्टिक्युलर बुक. लर्न हाऊ टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द प्रॉपर कार्ड्स ऑर टेक हेल्प फ्रॉम अदर्स. जर न्यू वर्ड्स जे असतील तर त्याची लिस्ट बनवायची आहे, कधी वापरायचे आहे, त्याचा सिक्वेन्स काय आहे, कुठल्या बुकमधून वापरायचे आहे ते कळेल. लर्न हाऊ टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द प्रॉपर कार्ड्स ऑर टेक हेल्प फ्रॉम अदर्स. जर आपल्याला पिक्चर्स येत असतील तर वेल अँड गुड, जर नसतील येत तर आपण आर्ट टीचरची मदत घेऊ शकतो किंवा आपल्या को टीचर जे आहेत, कलिग्स जे आहेत त्यांची मदत आपण घेऊ शकतो. लर्न हाऊ टू राईट स्पेलिंग्स अँड प्रोनाऊन्सिएशन्स ऑन देम. आपण जे स्पेलिंग्स आहेत ते ॲक्युरेटली लिहिले गेले पाहिजे, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन्स ऑलरेडी आपण ॲडव्हान्समध्ये प्रिपेअर करून क्लासमध्ये जायचं आहे. त्यानंतर आहे थर्ड पॉईंट आहे कम्पेअर विथ द एक्झिस्टिंग सिमिलर मटेरियल. This is the third stage on the material development. The teacher has to visit the another school where such flashcards are prepared. He or she is supposed to compare those cards with the cards planned by him. The teacher observes the type, color and letter and decides plan. जर ऑलरेडी असे काही जर मटेरियल जर ऑलरेडी बनवलेले असतील एखाद्या जवळच्या पासच्या स्कूलमध्ये किंवा टीचरने जर बनवले असतील तर आपण ते कम्पेअर करायचे आहे. जर आपल्या फ्लॅश कार्ड्समध्ये काही कमी असेल तर आपण ती सुधारली गेली पाहिजे. त्यांनी कोणता कलर वापरला आहे, टाईप काय आहे, साईज काय आहे, लेटर्स कोणते आहेत, ह्या पद्धतीने आपण ते बघून आपण आपला प्लॅन हा करू शकतो. त्यानंतर चौथा आहे मेक नेसेसरी चेंजेस. नाव द टीचर कॅन मेक नेसेसरी चेंजेस इन द प्लॅन if she wants to increase the size of the cards or any other change that can be decided at this stage, but while deciding any change it must have some logic. If this activity is going to be done in a group, the teacher must be in a position to explain the reasons behind it. आपण जे बनवतो आहे ते कोणासाठी वापरणार आहोत, तो ग्रुपमध्ये वापरणार आहोत का, इंडिव्हिज्युअल वापरणार आहोत का, पेअरमध्ये वापरणार आहोत का, क्लासरूममध्ये वापरणार आहोत का, ग्राउंडवरती वापरणार आहोत का, कुठे वापरणार आहोत आणि कसे वापरणार आहोत त्यावरती आपण ते डिसाईड करूनच त्या अक्षरांचा साईज, त्याचा फॉन्ट, त्याचा कलर आपण डिसाईड केला पाहिजे आणि शिक्षकांकडे तसं रिझन तयार पाहिजे. त्यानंतर आहे प्रिपेअर द मटेरियल. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेज ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. द टीचर शुड टेक सफिशियंट टाईम फॉर दिस. द इन्स्ट्रक्शनल मटेरियल मस्ट बी प्रिपेअर्ड ऑफ अ हाय क्वालिटी. ज्याही वेळेस आपण इन्स्ट्रक्शनल मटेरियल जेव्हा बनवत असतो त्यावेळेस ते कमी खर्चामध्ये पण हाय क्वालिटीचं ज्यावेळेस बनलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना एक टाईम लिमिट जे असतं तो एक टाईम आपण विद्यार्थ्यांनी
शिक्षकांनी घेतला पाहिजे आणि तशा प्रकारचं एक चांगल्या क्वालिटीचं एक मटेरियल बनवलं गेलं पाहिजे. त्यानंतर 6 पॉईंट आहे, यूज द मटेरियल अँड इव्हॅल्युएट. द टीचर विल यूज दिस instructional material in the class. He or she will observe whether the objective of using this material are fulfilled or not. आता प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊन शिक्षक जेव्हा हे यूज करतील आणि त्यानंतर इव्हॅल्युएट करून सांगतील की आपण जे यूज केलं ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं का, त्याचा काही फायदा झाला का, आणि सॅटिस्फाईड टीचर झालेत का किंवा स्टुडंट्स पण झालेत का, आणि जर काही चेंज करायचे असतील तर ते फर्दर क्लासेसमध्ये ते करू शकता. रिमेंबर द प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएशन मस्ट बी प्रॉपर. ज्यावेळेस ते इव्हॅल्युएशन करतात त्यावेळेस ती प्रॉपर पद्धत पाहिजे. त्यानंतर प्रिपेअर अ लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन्स टू यूज इट इफेक्टिवली. ज्यावेळेस आपण एखादं मटेरियल तयार करतो, समजा एखादं मटेरियल तयार केलं, समजा इलेक्ट्रिक बोर्डवरती जोड्या जुळवाचं जे असतं की एका ठिकाणी 4 नावे असतात, इकडनंही 4 जोड्यांची नावे असतात, आणि जर आपण जी ती वायर आहे ती दुसऱ्या बोर्डवरती किंवा त्या सेम बोर्डवरती त्या नावावरती जर टच केली तर इकडे एक लाईट लागतो आणि तिथनं एक आवाज येत असतो. तर हे जे मटेरियल जे वापरत असतो आपण, हे वापरत असताना विद्यार्थ्यांना प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेलेल्या पाहिजे की तुम्हाला कुठली वायर कुठे जोडायची आहे किंवा कोणतं बटन दाबायचं आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी द्यायच्या आहेत. त्याची एक लिस्ट बनवायची आहे आणि विद्यार्थ्यांना ती यूज करण्याच्या आधी सांगायची आहे. दिस लिस्ट विल हेल्प अदर टीचर्स टू यूज द मटेरियल इफेक्टिवली. त्याचबरोबर जर हे मटेरियल तुमचं जर वेगळ्या दुसऱ्या स्कूलमध्ये जाणार असेल तर ह्या मटेरियलचा यूज कसा करायचा, ठेवायचं कसं, ओपन कसं करायचं, याची एक लिस्ट इन्स्ट्रक्शन्सची आपण ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने S6चा जो युनिट 2 आहे त्याच्यामधले जवळपास 8 ते 9 क्वेश्चन्स आपण बघितले जे इम्पॉर्टंट आहेत. 5 मार्क्ससाठीचा हा चॅप्टर आहे. या 5 मार्क्सचा जो चॅप्टर आहे यामध्ये 7 ते 8 जे क्वेश्चन्स आहेत ते रेग्युलरली रिपीट होत असतात. तर हा होता आजचा व्हिडिओ.